मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे। बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात वाहणारी मार्केट नदी सध्या पात्राबाहेर वाहू लागली आहे। मार्केट नदीचा आसपासचा परिसर पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष करून या दमदार पावसामुळे बेळगाव शहर बेळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्न मात्र मार्गी लागणार आहे। आता सध्या पाहू शकता आम्ही सध्या याच नदीकाठच्या संपूर्ण या परिसराचा आढावा घेण्यासाठी थेट मार्केट नदी पात्रामध्ये सध्या आहोत। या ठिकाणी सध्या ही नदी संपूर्ण दुतंडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहे। उसगाव गणेश मंदिर पासून सुरू होणारी ही नदी आता त्या ठिकाणी देखील दुतंडी भरून वाहत असल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। तर दुसरीकडे मात्र राकोस्कोप ते कल्लेवळपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीत दाखल झाल्याने नदीचा काठ शेतामध्ये पसरलेला आहे। गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग मात्र चिंतेत होता। खरीप हंगाम होणार की नाही याची भीती मात्र शेतकऱ्यांना लागून राहिली होती। शिवाय पाणी प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता। मात्र गेल्या 4 दिवसापासून 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे बेळगावसह बेळगाव जिल्ह्याचा मात्र पाणी प्रश्न मात्र मार्गी लागला आहे। महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेला शेतकरी आता आपल्या चिखलाच्या भात लागवडीसह विविध शेती कामामध्ये व्यस्त झाला आहे। दमदार या पावसामुळे उशिरा का होईना मात्र पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शहरवासियांसोबतच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती देखील समाधानाची भावना सध्या व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे। आणि सध्या असाच मान्सूनच्या काळामध्ये दमदार असा पाऊस कायम राहिल्यास भात, नाचणा, रताळी, शेंगा यासह खरीप पिकं देखील दमदार प्रमाणे येतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। पुढील काळामध्ये असाच दमदार कायम राहिल्यास तर हीच परिस्थिती संपूर्ण शेती पाण्याखाली जाईल अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। बेळगावातली सगळ्यात महत्त्वाची नदी आणि एकमेव नदी म्हणजे मार्कंडे नदी आणि याच नदीकाठचा हा संपूर्ण परिसर आम्ही थेट दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आता सध्या पाहू शकता अजूनही पाणी जे नदी आहे ती दुतंडी भरून वाहते, मात्र पूर सदृश परिस्थिती आता सध्या या ठिकाणी निर्माण झालेली नाही। जर असाच पाऊस कायम राहिल्यास पूर सदृश परिस्थिती निर्माण होईल। माझे सहकारी विजय निंबाळकर सह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।